भुसावळ शहरातील नारायणनगर परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 9 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरभर हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेमुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून भुसावळ पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। प्राप्त माहितीनुसार 9 वर्षीय तारकेश विशाल झोपे हा विद्यार्थी 24 एप्रिल रोजी सकाळी शाळेत जात असताना परिसरातील रहिवासी प्रकाश कोळी उर्फ खन्ना यांच्या पाळीव कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला होता। या हल्ल्यात त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या। घटनेनंतर त्याच्यावर जळगाव येथील शिल्पा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। प्रकृती गंभीर असल्याने तसेच पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेची गरज भासल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले होते। मात्र उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली। या दुर्दैवी घटनेमुळे झोपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या प्रकरणी प्रकाश कोळी उर्फ खन्ना यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील संतप्त नागरिकांनी केली आहे। घटनेनंतर नगर परिषद कर्मचारी दीपक बारसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने प्रकाश कोळी यांच्या घरातून 5 कुत्री पकडून जप्त केली। या कारवाईवेळी परिसरात मोठ्या संख्येने संतप्त नागरिक जमल्याचं दिसून आले। या दुर्दैवी घटनेनंतर भुसावळ शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने आता तरी जागे होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी पावले उचलावीत अशी जोरदार मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ। गाव असेल तालुक्यामध्ये सर्रास डॉग फिरताना दिसत आहेत। तुम्हाला एक मूल होतं ते गमावं लागलेलं आहे। हे बघा, आमचं मूल तर आम्ही गमावलेलंच आहे। प्रशासनाला तक्रार देऊन पण प्रशासन त्यावर काहीच कारवाई करत नाही आहे। आता एक जीव गेला आहे, आता तरी प्रशासनाने जागा होऊन त्यावर काहीतरी कारवाई करावी। कारवाई जर झाली तर त्यातूनच आम्हाला न्याय मिळेल असं मला वाटतंय। तर ती कारवाई प्रशासनाने लवकरात लवकर करावी आणि त्यावर ॲक्शन पण घ्यावी काहीतरी त्या माणसावर पण। माझं नाव विशाल सुधाकर झोपे, मी राहायला नारायणनगर भुसावळ। माझ्या मुलाला 24 तारखेला डॉग बाईट झाला। आम्ही मग तात्काळ ट्रामाला नेलं, सिरम दिले आणि त्याला इंजेक्शन दिलं। तिथून मग शिल्पा हॉस्पिटलला शिफ्ट केलं जळगावला। तिथे त्याची कॉस्मेटिक सर्जरी घेतली। त्यानंतर तिथं स्टेबल झाला। 4 दिवसानंतर त्याला डिस्चार्ज दिला गेला। मग आम्ही घरी आल्यानंतर थोडं थांबलो। मग त्याला काय झालं, 2 दिवसानंतर थोडंसं आलं। मग आम्ही त्याला परत ॲडमिट केलं। ॲडमिट विश्वप्रभामध्ये केलं आणि त्यानंतर मग त्याला सलाईन लावल्या। पण रात्री त्याला रॅबिसचे लक्षणं दिसायला लागले आणि मग तत्काळ आम्ही त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेऊन आम्ही मुंबईला गेले। मुंबईला हॉस्पिटल कस्तुरबा हॉस्पिटल चिंचपोकळी इथं नेण्यात आलं आणि सकाळी जेव्हा आम्ही 11-12 वाजता तिथे पोचले, डॉक्टरांनी त्याला बघितल्यानंतर डॉक्टरांनी डायरेक्ट नाही सांगितलं। त्याचा जीव मुठीत ठेवून त्याला नेलं होतं, पण आमचं बाळ वाचलं नाही। किती वर्षाचं बाळ होतं दादा आणि कुठं घडलं, कशी घटना घडली होती? त्यावेळी बाळ काय करत होतं? बाळ मंदिरात दर्शन घेऊन वापस येत होता। आमच्या घराच्या समोर गार्डन आहे, त्या गार्डनमधून येताना त्याला डॉग दिसलं। तो घाबरून पडल्यामुळे काय झालं, त्याच्या चेहऱ्याला त्याने सावा घेतला आणि तो फार गंभीर होता, त्याच्यामुळे त्याचा प्राण गेला। दादा आता तुमची काय मागणी आहे? कुत्रे त्या अजूनही त्या घरामध्ये काल 5 कुत्रे नगर परिषदेने जप्त केलेले आहेत, घेऊन गेलेले आहेत। जे कुत्रे जप्त केले त्यातला एक कुत्रा आहे तो, आणि जो कुत्रा वागवतो आम्हाला त्याची अशीच मागणी आहे की बाबा त्यावर काहीतरी ॲक्शन झाली पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी दंडात्मक कारवाई, फौजदारी कारवाई जे पण असेल नियमात
ते त्यावर करण्यात यावी हीच आमची मागणी. कारण की आमच्या कॉलनीत अजून छोटे मुलं आहे जे आमचे बाळासारखेच आहे, त्यांच्यावर परत असं होऊ नये